नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या YouTube चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मॅजिक ऑफ मॅथ एव्हरी प्रॉब्लेम हॅज अ सोल्युशन. तर आज आपण बघणार आहोत आपल्या फर्स्ट लेक्चरमध्ये. तर सुरुवात करूयात आपल्या बेसिक मॅथमॅटिक्स या विषयाला, जो की बेस आहे डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी. बेसिक मॅथमॅटिक्स, ज्याला आपण काय म्हणतोय, M1 म्हणतोय. हा तुम्हाला फर्स्ट सेम मध्ये असतो. तर आता याचा आपण युनिट नंबर फर्स्ट चालू करूयात. तर युनिट नंबर फर्स्ट याच्यामध्ये चॅप्टर नंबर फर्स्ट आहे तुमचा, याचं नाव आहे लॉगॅरिथम. चॅप्टर नंबर फर्स्ट ज्याचं नाव काय आहे, लॉगॅरिथम. तर लॉगॅरिथम बघण्याच्या आधी आपण काय बघणार आहेत की जेही कोणते आपण टॉपिक बघणार आहे त्याच्यामध्ये पूर्ण सिलेबस मध्ये, त्याच्यात आपण काय बघणार आहे फर्स्ट की कन्सेप्ट काय सांगते. कन्सेप्टचा आपण अभ्यास करणार आहे. अभ्यास केल्यानंतर कोणताही एक्झाम्पल तुम्हाला एवढं तुम्ही सॉल्व्ह करा, एवढ्या कॅपेबिलिटी तुमच्यामध्ये तयार होईल. ठीक आहे. तर आपण बघूयात लॉगॅरिथम. त्याच्या आधी बघूयात आपण याची डेफिनेशन. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ लॉगॅरिथम. जर मी एखादं फंक्शन जर राईट केलं, एखादं फंक्शन राईट करतो, y इज इक्वल टू a टू द पॉवर x. हे काय माझ्याकडे फंक्शन y इज इक्वल टू a टू द पॉवर x. आता a ची पॉवर किती आहे, x आहे. त्यालाच आपण इंडेक्स पण म्हणतोय. ठीक आहे. a ची पॉवर किती आहे, x आहे. जर त्याच्याही डोक्यावर पॉवर असेल त्याला आपण काय म्हणतो, एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणतो. ज्याच्याही डोक्यावर पॉवर असेल त्याला काय म्हणतो आपण, एक्सपोनेन्शियल फंक्शन. आणि याच्यामध्ये रूल काय फर्स्ट एक्सपोनेन्शियल फंक्शन मध्ये की a इज ग्रेटर दॅन 0 पाहिजे आणि a इज नॉट इक्वल टू 1. हा रूल आहे. जर y इज इक्वल टू द पॉवर a जर एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे त्याच्यामध्ये रूल काय, a इज ग्रेटर दॅन 0 और a इज नॉट इक्वल टू 1. तर आता याच्यामध्ये आपण बघूयात की a म्हणजे काय तुमचं, a म्हणजे आहे बेस. a म्हणजे तुमचा बेस आहे. x म्हणजे काय तुमचे इंडेक्स आहे. इंडेक्स म्हणू किंवा याला आपण पॉवर म्हणूयात, काही म्हटलं तरी चालतंय. एक्झाम्पल सॉल्व्ह करताना इंडेक्स म्हणा किंवा पॉवर म्हणा. ए इज इक्वल टू काय तुमचा बेस आहे आणि वायलाच आपण काय म्हणतो, अँसर म्हणतो. थोडक्यात वायला काय म्हणतो आपण, अँसर म्हणतो. की याचा अँसर ए टू द पॉवर एक्सचा अँसर किती आहे, ए टू द पॉवर एक्सचा अँसर आहे वाय. मग त्यावेळेस बेस किती त्याचा ए आहे आणि एक्स म्हणजे काय त्याचा इंडेक्स आहे. तर खाली बघा ए इज नॉट इक्वल टू 1. आता ए इज नॉट इक्वल टू 1 का, जर आपण इथं 1 ठेवला आणि 1 ची पॉवर काही जरी ठेवली, आपण प्लस ठेवा किंवा मायनस ठेवा, तरी त्याचा अँसर किती येणार आहे, 1च येणार आहे. फॉर एक्झाम्पल काय बघूयात आपण इथं, ए टू द पॉवर एक्स. आता एला आपण 1 ठेवूयात. ठीक आहे. तर मग ए टू द म्हणजे 1 टू द पॉवर एक्स इज इक्वल टू वाय आहे. मग आता एक्सला जर आपण पुट केलं, एक्सला एकदा 2 पुट करू आणि एक्सला एकदा -2 पुट करू. ठीक आहे. तर बघा मग आता याचा आन्सर काय होणार आहे, समजा जर एक्सला मी जर 2 पुट केलं तर 1 चा स्क्वेअर किती येणार आहे, 1च येणार आहे. म्हणून वाय ची व्हॅल्यू किती येईल, 1 येईल. तसंच जर खाली गेलो 1 चा पॉवर -2 ठेवला इज इक्वल टू वाय. मग आता 1 काय -2 आहे, खाली जाताना म्हणजे डिनॉमिनेटरला जाताना काय होईल, तो प्लस होईल. म्हणून काय येईल 1/1 स्क्वेअर इज इक्वल टू वाय. म्हणून वाय इज परत काय येणार आहे 1. म्हणून काय म्हणतात की ए हा नॉट इक्वल टू 1 असला पाहिजे आणि ए इज ग्रेटर दॅन 0 असला पाहिजे. या दोनच कन्सेप्ट आहेत किंवा या दोनच कंडिशन आहेत ज्याला आपण काय म्हणतोय, एक्सपोनेन्शियल फॉर्म किंवा एक्सपोनेन्शियल फंक्शन आपण याला म्हणू शकतो. जर हे जर एक्सपोनेन्शियल फंक्शन असेल तर ह्या फॉर्मला आपण काय म्हणणार आहेत, एक्सपोनेन्शियल फॉर्म. या फॉर्मला आपण काय म्हणणार आहोत, एक्सपोनेन्शियल फॉर्म. ओके. याच्याच बेसवर आपल्याला काय बघायचं आता, व्हॉट इज द लॉगॅरिथम. तर लॉगॅरिथम म्हणजे काय की लॉगॅरिथम लक्षात ठेवायचं, लॉगॅरिथम आले त्यासाठी गुणाकार आणि भागाकारासाठी लॉगॅरिथम आहे. बेरीज वजाबाकीसाठी लॉगॅरिथम कधीच नसणार आहे. ज्यांनी पण लॉगॅरिथमची कन्सेप्ट मांडली, त्यासाठी मांडले गुणाकार आणि भागाकार करण्यासाठी. का तर मोठ्या मोठ्या जे काही टर्म्स असतील त्याचा गुणाकार भागाकार करणं थोडंसं अवघड जातं. म्हणून मग काय इन्व्हेंट केलं त्यांनी, लॉगॅरिथम इन्व्हेंट केलं. ठीक आहे. त्यालाच काय म्हणतो आपण, एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणतोय. जर आता एक्सपोनेन्शियल फॉर्म वरून मला जर लॉगॅरिथम लिहायचं असेल तर मी कसं लिहिणार आहे, लॉग. लॉगॅरिथमचा शॉर्ट फॉर्म काय म्हणतो आपण, लॉग. कशाचा लॉग काढायचा मला, वायचा, जे अँसर आहे त्याचा. ठीक आहे. याच्यावर आपल्याला व्हॅल्यू कशाची भेटणार आहे, एक्सची. तर मग लॉग कशाचा काढायचा मला, वायचा. त्यावेळेस बेस किती माझा, ए इज इक्वल टू एक्स. काय सांगितलंय की लॉग कशाचा काढायचा आहे, तो इथे. लॉग कशाचा काढतो, वायचा. बेस काय त्यावेळेस ए आणि इंडेक्स काय माझी एक्स. जर मला याच्यावरून जर हा फॉर्म लिहायचा असेल तर यालाच काय म्हणतो मी, लॉगॅरिथमिक फॉर्म म्हणतो. हा काय याचा लॉगॅरिथमिक फॉर्म. ठीक आहे. यालाच काय म्हणतो आपण, लॉगॅरिथमिक फॉर्म. तर पेपरला जे काही एक्झाम्पल असतील ते याच बेस असतील. एक तर काय असेल, लॉगॅरिथमिक फॉर्म दिला असेल त्याला एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट करा, किंवा एक्सपोनेन्शियल फॉर्म असेल त्याला लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. हे लिहूनच घ्यायचं. मग आपण याच्या लॉगॅरिथमची डेफिनेशन काय म्हणू शकतोय, डेफिनेशन काय असणार आहे, लॉगॅरिथम इज
लॉगॅरिथम इज इनवर्स फंक्शन ऑफ कशाचं एक्सपोनेन्शियल. लॉगॅरिथम इज इनवर्स फंक्शन ऑफ एक्सपोनेन्शियल. ओके, इथपर्यंत सगळ्याला क्लिअर झाले. आता खाली थोडेसे आपण रूल बघू कशाचे पॉवरचे, जे की आपण 10वी पर्यंत पण बघत आलेलो आहे. यालाच काय म्हणतो आपण रूल्स ऑफ एक्सपोनेन्शियल. यालाच काय म्हणतो आपण रूल्स ऑफ एक्सपोनेन्शियल. आता नाही यूज होणार आहे, पुढे यूज होतील. तर लक्षात ठेवायचं फॉर्म्युला कधी पण जनरल फॉर्म मध्ये असतो. फॉर्म्युला कशात असतो जनरल. पण जेव्हा आपल्याला क्वेश्चन येतो तेव्हा क्वेश्चन कशामध्ये असतो स्पेसिफिक फॉर्म मध्ये. समजा ए च्या ऐवजी तुम्हाला नंबर भेटेल, पण नंबर कसा असला पाहिजे ग्रेटर दॅन 0 आणि ए इज नॉट इक्वल टू 1. वाय इज इक्वल टू समथिंग काही असलं तरी चालतंय, एक्स इज इक्वल टू काही असलं तरी चालतंय. तर आपण बघूयात रूल्स ऑफ एक्सपोनेन्शियल. आता एक्सपोनेन्शियलचे रूल कसे आहेत आपण 5वी 6वीला बघितले, 10वी पर्यंत पण बघत आलो. तर काय सांगतोय ए टू द पॉवर एम इंटू ए टू द पॉवर एन इज इक्वल टू. बेस समान असताना घातांकाची काय होणार आहे बेरीज होणार आहे. बेसिक रूल आहे. सेकंड रूल बघूयात आपण ए टू द पॉवर एम अपॉन ए टू द पॉवर एन असं असेल तर आता पुन्हा काय होणार आहे बेस तर समान आहे. आता प्लस हा ए टू द पॉवर एन काय खाली प्लस आहे, वरती जाताना काय होईल तो मायनस होईल. म्हणजे ए टू द पॉवर एम इंटू ए टू द पॉवर मायनस एन. आणि परत आता बेस समान असताना दोघांची काय होईल बेरीज होईल. तर मग काय येईल ए टू द पॉवर एम प्लस इथं काय येईल हा मायनस एन. आता प्लस इंटू मायनस काय होतं सगळ्याला माहिती आहे काय होणार आहे मायनस. याचा आन्सर काय येणार आहे ए टू द पॉवर एम अपॉन ए टू द पॉवर एन इज इक्वल टू ए टू द पॉवर एम मायनस एन. ओके, आणखी खाली जाऊयात. आता ए टू द पॉवर एम टू द पॉवर एन असं असेल, म्हणजे घातांकाचा जर घात असेल तर त्यांचा काय होत असतो गुणाकार होत असतो. याला काय होणार ए टू द पॉवर एम इंटू एन. आणि लास्ट सगळ्यात महत्वाचं आहे ए टू द पॉवर 0 इज इक्वल टू 1. म्हणजे कोणाच्याही डोक्यावर 0 असेल तर त्याचं उत्तर किती येतं 1 येतं. आता जर याची जर कन्सेप्ट बघायची झाली, हे बद्दल तुम्हाला फॉर्म्युलेमध्ये बुक्समध्ये फक्त एवढं दिलेलं असतं, याची कन्सेप्ट वगैरे काही सांगितलेली नसते. जर याची कन्सेप्ट बघायची झाली ए टू द पॉवर 0 इज इक्वल टू 1 तर याची कन्सेप्ट कशी बघू शकतो आपण. आता जे काही घातांक आहे घातांकाला 0 कधी येणार आहे जेव्हा कोणत्याही संख्येच्या घातांकाला 0 कधी येणार आहे जेव्हा त्याच संख्येने आपण काय त्याला मायनस केलं. थोडक्यात आपण कन्सिडर करू 2 टू द पॉवर 2 मायनस 2 आहे. मग 2 मायनस 2 लाच आपण काय म्हणू 2 टू द पॉवर 0 इज इक्वल टू 1 म्हणू शकतोय. आणि जर याला आपण सॉल्व्ह करायला गेलो 2 टू द पॉवर 2 मायनस 2 जर याला आपण सॉल्व्ह करायला गेलो तर हे सॉल्व्ह कसं होणार आहे 2 टू द पॉवर 2 इंटू 2 टू द पॉवर मायनस 2. आता बघितलं आपण इज इक्वल टू साईन दिले म्हणजे याच्या बरोबर हे आहे, म्हणजे त्याच्या बरोबर काय असणार आहे हे असणार. मग ए टू द पॉवर एम प्लस एनलाच आपण कसं लिहू शकतो ए टू द पॉवर एम इंटू ए टू द पॉवर एम. आपल्याला एक्झाम्पल कधी पण असे सॉल्व्ह करावं लागतं, कधी कधी रिव्हर्स पण जावं लागतं, कधी कधी फॉरवर्ड पण जावं लागतं. मग 2 टू द पॉवर मायनस 2 तर इज इक्वल टू काय म्हणणार 2 टू द पॉवर 2 इंटू 2 टू द पॉवर 2 का तो वरती मायनस आहे खाली जाताना काय होईल प्लस. आणि हा जर हा कॅन्सल झाला तर इज इक्वल टू काय राहील 1. म्हणून काय म्हणू शकतो मी 2 टू द पॉवर 0 इज इक्वल टू 1. फक्त याच्या संदर्भात नाही, कोणाच्याही डोक्यावर 0 ठेवला तर त्याचं उत्तर किती येणार आहे 1 हे उत्तर येणार आहे. जे काय आन्सर आहे ते किती येणार आहे 1 आन्सर येणार आहे.